मानाचा जय बाळमा मित्रांनो. तर आत्ताच आपल्याला बाळूमामाच्या आशीर्वादाने बाळूमामा पाल क्रमांक 7 आणि बाळूमामा पाल क्रमांक 9 चा ऍड्रेस समजलेला आहे. तर बाळूमामा पाल क्रमांक 7 ही पालखी आहे. गाव आहे वाळवा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. म्हणजे सांगली जिल्ह्यात पाल क्रमांक 7 ही पालखी आहे. तर बाळूमामा पाल क्रमांक 9 ही पालखी आहे. गाव आहे येरमाळा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. तर या गावात आहे येरमाळा, म्हणजे धाराशिव जिल्ह्यात पाल क्रमांक 9 आहे. अधिक माहितीसाठी पाल क्रमांक 7 चे बिरुदादा पुजारी यांचा वरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि पाल क्रमांक 9 चे कारभारी यांचाही कॉन्टॅक्ट नंबर वरती दिलेला आहे. तुम्ही त्यांना फोन लावून मामांच्या मेंढी माऊलीच्या सेवेसाठी जाऊ शकता किंवा आरतीचा लाभ घेण्यासाठी, महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी, सेवेचा लाभ घेण्यासाठी आपण पालखीमध्ये जाऊ शकता. तुम्हाला कोणतं पण दुःख, संकट, अडचण येऊ द्या, तुम्हाला कोणाला 1 रुपयाची द्यायची गरज नाही, कोणालाही पैसे देत बसू नका. तुम्ही डायरेक्ट बाळूमामाच्या पालखीची वाट धरा, बाळूमामाच्या मेंढीवाडी सेवा करायला तुम्हाला घडल तशी करा. एडी बोळी बाबडी सेवा देवाला आपल्या मान्य असते. तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही सेवा करा, जसं जमल तेवढी सेवा करा, पण तुम्ही सेवा करा. या दरबारात सेवेला महत्व आहे मित्रांनो. आणि बाळूमामाच्या आमुष्याच्या आदमापूरच्या वाऱ्या धरा. तुम्ही कोणत्याही प्रकारे सेवा करता, मंदिरात सेवा करा, झाडलोट करा, भांडी धुण्यात सेवा करा, फक्त सेवेला महत्व आहे. या दरबारात सेवा करा. आणि तुम्हाला जर मामांच्या पालखींचा 1 ते 19 कोणत्याही पालखी जर ऍड्रेस माहित असेल तर माझ्या व्हॉट्सअपला टाका. मामांची पालखी कोणत्या गावात आहे ही सर्व भाग भक्तापर्यंत आपण एक पोहोचवण्याचा आपला छोटासा प्रयत्न आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून भाविक भक्त पालखीमध्ये जाऊ शकतील. आपल्या गावा शेजारी, शिवशेजारी मामाची पालखी आलेली असते, भाविक भक्तांनी माहित नसतं की पालखी या गावात आहे. तर आपल्या एका व्हिडिओमुळे भाविक भक्तांना माहित पडू शकते, त्यांना आरतीचा, सेवेचा, महाप्रसादाचा लाभ भेटू शकतो. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. असले व्हिडिओ तुम्ही मित्रांनो शेअर करताय. हा जर व्हिडिओ शेअर केला तर नक्कीच आपल्या बाळूमामाची पालखी कोणत्या गावात आहे भाविक भक्तापर्यंत पोहोचवेल. चला मित्रांनो, बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले.